राजवाडे, उद्या संक्रांत आहे. माहितीये. हो, रोहन आणि अधिराची पहिली संक्रांत. हेही माहितीये. हो, पण मग काहीतरी विचार केला असाल ना? केलाय, पण तो तुम्हाला सांगायला बांधील नाहीये मी. नाही, बांधील नाही आहात तुम्ही, पण जर सांगितलात तर जो काही प्लॅन करायचा आहे त्यात तुमचा विचार इम्प्लिमेंट करता येईल. काय विचार असणार? लग्नानंतरचा पहिला सण आहे त्यांचा, साजरा करायलाच हवा. एक बोलू म्हणजे खरं तर लग्नानंतर संक्रांत हा पहिला सण असेल तर साजरा करत नाही. झाली तुमची कारण सुरू? नाही नाही नाही, कारण नाही राहते. म्हणजे मी फक्त असं म्हणते की काही घरांमध्ये असं मानतात, मी नाही मानत. इनफॅक्ट मलाही असं वाटतं की या सणाच्या निमित्ताने दोघं एकत्र आले, एकत्र साजरा केला सण, तर त्यांच्यातली भांडणं मिटतील, म्हणजे त्यांच्यातला ताण कमी करण्याची चांगली संधी मिळाली आहे आपल्याला. मी रोहनला उद्या इथे बोलवून घेतलंय. त्यांच्या दोघांच्या संक्रांतीची सगळी तयारी मी करेन. त्या दोघांमधला पहिला सण आणि अर्थात त्यांचं नातं पुन्हा एकदा गोड वळणावर यावं, छान सुरू व्हावं, एवढाच हेतू आहे माझा. हेतू माझाही तोच आहे. ठीक आहे, या गोष्टीसाठी मी तुम्हाला नक्की सपोर्ट करेन. थँक्यू. पण रोहन येईल का? हो, मी बोलवलंय ना, येईल तो. आणि तसा आपलाही पहिला सण आहे तर. एक मिनिट, आपला काही पहिला वगैरे सण नाही. साजरं करण्यासारखं आपल्यात काही नाही. आहे तो फक्त व्यवहार, आहे तो फक्त व्यवहार. व्यवहार. नंदुताई, सी हा कुर्ता कसा आहे? खूप छान आहे. रोसाठी ऑर्डर केलाय. त्याला खूप आवडेल. माझी चॉईस आहेच तशी, सगळ्यांना आवडेल. ऑफकोर्स. ते पण तो घालेल का? म्हणजे त्याला ठणकावून सांग तसं. पण हेल्प, मला त्याला कॉल वगैरे नाही करायचंय, सो आय नीड वन हेल्प. ओके, प्लीज हा कुर्ता तुमच्या घरी पाठवशील, म्हणजे रोला मिळेल असं बघशील. प्लीज 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 प्लीज. ओके, पाठवते. आणखीन एक. हा, प्लीज मी हा कुर्ता दिलाय हे त्याला सांगू नकोस प्लीज. अरे अगं हो, नाही तर तो घालणार नाही. मुळात तो असं करणार नाही काही, आणि ही तुझी चॉईस, त्याला कळणार नाहीये का? पण तरीही प्लीज प्लीज प्लीज, म्हणजे हे बघ, जरी त्याला कळलं तरी असं सांग की पिंट्या दादाने पाठवलंय. ओके, नाहीतर तो खरंच घालणार नाही ग. प्लीज ना, प्लीज. अगं नाही असं काही करणार तो अधिरा. पण मला रिस्क घ्यायची नाही. प्लीज. ओके ओके, थँक्यू थँक्यू. आलेच. देवा, आजच्या या गोड दिवशी या गोड मुलांमधलं भांडणही संपवून टाक रे बाबा.